जळगाव विधान परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहात. ताई, काय सांगणार? या ठिकाणी तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. भेटीनंतर आपण या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन यांना तुम्ही पाठिंबा जाहीर केला आहात. काय सांगणार? हो, गेल्या 13 तारीखला आम्ही सातारा या ठिकाणी गेलो होतो. साहेबांची भेट घेतली. आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला समजवण्यात आलं की आपल्याला महायुतीचा धर्म पाडायचा आहे आणि महायुतीला साथ द्यायची आहे आणि त्यांच्याच आदेशाचं पालन करून आज मी त्यांची साथ देत आहे. काय आश्वासन दिलंय शिंदे साहेबांनी? आगामी काळात काही मोठी जबाबदारी देणार? फक्त आदेशाचं पालन करत आहोत आणि त्या दिवसापासूनच मी माझा प्रचार थांबवलं होतं आणि शेवटपर्यंत मी त्यांच्या आदेशाचं पालन करेन. विचार केला तर जळगाव असेल, नाशिक असेल, ही निवडणूक चांगलीच रंगत या ठिकाणी आली होती. मात्र अद्यापही या ठिकाणी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांच्या अडचणीमध्ये कुठेतरी वाढ या ठिकाणी दिसून येत आहे. काय सांगणार? मी आधीच मी स्वतः बोलली होती की जेव्हा नाशिकचं तिढा सुटेल त्या गीते दादा पाठिंबा देतील तरच जळगावचा विचार केला जाईल आणि तसंच त्या ठिकाणी आमचे साहेबांनी नेत्यांनी प्रयत्न केलं आणि तिथला तिढगा सुटला तर मी सुद्धा मग त्यांचं आदेशाचं पालन केलं. जळगाव विधान परिषदेचा विचार केला तर महायुतीकडून नंदकिशोर महाजन आहे, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून शरद तायडे आहे. आपण जरी या ठिकाणी अनिल चौधरी असतील त्याचप्रमाणे आपण असणार. मात्र बॅलेट पेपरवर या ठिकाणी जे निवडणूक प्रक्रिया आहे त्यामध्ये रेश्मा काळे यांचं देखील नाव आहे. रेश्मा काळे नेमकं आता कोणाला मतदान करणार? मी जसं आदेश वरतून आलेला आहे त्याच आदेशाचं पालन करेल, महायुतीचं साथ देईल. या ठिकाणी विजय नेमका कोणाचा निश्चित आहे? काय सांगणार? महायुतीचं, नक्कीच महायुतीचाच विजय होणार. बहुमत मतांनी बहुमत मतांनी महायुतीचा विजय होईल. ताई, आपण काय सांगणार या ठिकाणी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या शिवसेना शिंदे सेनेच्या जिल्हा महिला प्रमुख आहे सरिता माडी कोल्हे चांगलीच या निवडणुकीमध्ये रंगत आणली होती. ताई, काय सांगणार? एकनाथ शिंदे साहेबांची भेट या ठिकाणी घेतलेली आहे. जर विचार केला तर या ठिकाणी काही आश्वासनं दिली साहेबांनी? आमचा जो पक्ष आहे शिवसेना पक्ष आदेशावर चालतो, आश्वासनावर नाही. मुख्य नेते आमचे कुटुंब प्रमुख आहेत, त्यांनी दिलेला आदेश आहे की आपण 2 रस्त्यांवर कधी चालत नसो, आपण वचनबद्ध असो, आपण जे बोलतो आपण ते करतो, तर आपल्याला महायुतीचा धर्म पाळावा लागेल. तुम्ही थांबून जा. तरी काय वाटतं विजय कोणाचा होईल? 100% महायुतीचा होईल. कारण की सगळ्यात जो टफ फाईट होती ती रेश्मा काळे आणि नंदू भाऊन यांच्यामध्ये होती. आज रेश्मा काळे त्यांच्या बाजूने असल्या कारणाने 100% त्यांचा विजय होईल. मात्र कुठेतरी नाशिकमध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारासोबत अडचणी दिसत आहे. सूत्रांची माहिती आहे कुठेतरी अडचणी वाढू शकतात. आमच्या पक्षाचा धर्मच आहे, आमच्या पक्षाचं वडण आणि वचनच आहे की आम्ही पाठीमागून वार करत नाही, 2 रस्त्यावर चालत नाही. आमच्या साहेबांनी आम्हाला शिकवलं एकच रस्त्यावर चालायचं. मग तिकडे ते त्यांचा धर्म पाळतील, आम्ही आमचा धर्म पाळू. राज्यात महायुतीला यश मिळेल? 100% मिळेल. आजच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे शरद तायडे त्यांनी निवडणुकीवर या ठिकाणी शंका उपस्थित केली आहे की या निवडणुकीमध्ये कुठेतरी मॅजिक पेनचा वापर करण्यात येत आहे. असं काही होणार नाही दादा. जे पेन तिथे देण्यात येईल त्याच पेनने मतदान करायचं आहे सर्वांना. नक्कीच या ठिकाणी आपण रेश्मा काळे यांच्याशी बातचीत केली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे सेनेच्या महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे यांच्याशी बातचीत केली आहे की महायुतीचे जे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन ते मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी होतील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.